नमस्कार, मी सुनील शिवलाल राजपूत, संचालक इन्स्पायर शिक्षण समूह। बघा, आज ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, या दोन्ही भागांमध्ये आपले जे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत व त्याबरोबर ते अभ्यासही करत आहेत। पण त्यामध्ये एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपले जे विद्यार्थी आहेत हे आपल्या पालकांचे किंवा मोठ्या मुलांचे आज कृत्य करत आहेत। ते कोणते कृत्य? तर जसं की गुटखा खाणे असेल, लाल सुपारीचं सेवन करणे असेल। मी एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या बॅग चेक केल्या तर त्यामध्ये मला अक्षरशः लाल सुपारीसारखे पदार्थ, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना मी दुकानात जे गुटखा सारखे प्रकार असतात ते घेताना बघितले व खाताना सुद्धा बघितले। तर यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रकारची जनजागृतीची गरज आहे। शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे व त्याचबरोबर त्यांच्या बॅग असेल ते चेक करणं पण गरजेचं आहे। घरी आले पालकांचं पण काम आहे का आपल्या मुलाने शाळेमध्ये जाऊन काय अभ्यास केले किंवा त्याच्या बॅगमध्ये काय आहे, तो कुठं जातो, त्याचे कोणते मित्र आहे, या सर्व गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे। कारण आपलं जे येणारं भविष्य आहे हे आजपासूनच जर बिघडत असेल तर येणारं जे भविष्य असेल त्याच्याकडून काहीच अपेक्षा करून फायदा नाही। तरी माझी प्रशासनाला सुद्धा विनंती असेल, जसे की तालुका स्तरावरती गट शिक्षणाधिकारी असेल, जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी असेल, यांनी बाकीच्या कामकाज बघत असताना सुद्धा आपल्या ज्या शाळा आहेत यांना भेटीगाठी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट कशी होत आहे, विद्यार्थी अभ्यास कसे करत आहे, विद्यार्थ्यांचे संस्कार कसे आहे, शाळा त्यांच्यासाठी काय प्रयत्न करते, या सर्व गोष्टींचा आराखडा घेणं फार महत्वाची गरज आहे। कारण आपलं जे भविष्य आहे ते भविष्याचे दिवस कुठेतरी जे वाईट सवय आहे त्याचं प्राशन करत आहे आणि एक दिवस असा येईल का हेच विद्यार्थी कुठेतरी खूप मोठ्या वाईट सवयीच्या संगती जातील। म्हणून शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, आपले प्रशासन असेल, यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांचं जे अभ्यास असेल त्या अभ्यासामध्ये ते कितपत हुशार आहे हे पण बघणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टींचा आराखडा व सर्व काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद।